जय गुरु. सर सगळं सुरू व्हायच्या आधी आता रोज आहे का आपला क्लास का आतापासून पुन्हा सोमवार ते बुधवारच आहे? हा. नाही, कसं आपण करूया, अ, बोलूया ना आपण. आता आपलं काय काय राहिलेलं आहे. हा पाठ आता, हा भाग तसा एक 2-3 धडे राहिलेत मला वाटतं ना याचे. हा भाग तसा संपत आलेला आहे, बरोबर. सुभाषित पुढचं व्हायची आहेत. पुढची 19. सुभाषितच राहिली फक्त. बाकी मग हा पाठ, हा भाग पूर्ण हो. होईल. आणि हा, बोला. पूर्ण झाला तरी सुद्धा मला असं वाटतंय, बाकीच्यांना विचारा, पण ते जे व्याकरणाचे आहेत ना, कृदंत वगैरे, हो, ते हो. थोडं हो सर, एखादा ते तास सगळं शिकवायचं बाकी आहे. घ्यावा लागेल, नाही का ग? हा. अव्यय सर्व आहे ना. हा, असं काही अजून एक दोन असं असे काही आहे आहेत. त्याच्यामध्ये सगळं. ओके. हा, हा, मलाही ते जरा. वाटतंय तसं. एकदा तरी जस्ट सरांनी सांगितलं की हा. डोक्यात हा हा. तेच. मग आपण सातवा पण आपण आहे, असं करू. तद्वित. हो. तद्वित नाही, परिचय. आता सुजाताईंच्या प्रश्नाला, ताईंच्या प्रश्नाला उत्तर म्हणजे, हा. हा. उद्या ना माझी एक काहीतरी आमच्या याची मीटिंग आहे ब्राह्मण संघाची. तर त्याला मला जाणं आहे, त्यामुळे उद्या जमणार नाही मला. नंतर शनिवारी जमू शकेल तर शनिवारी घेऊया आपण. आता सध्या इमिजिएटली आता गीतेचे तरी क्लास नाही आहेत तसे आपले. त्यामुळे आता ते सध्या गीतेचं हे संपेल. मग नंतर मग मला वाटतं, पण तरी 25 तारखेनंतर साधारण लोकांच्या सुट्ट्या, म्हणजे प्रवास आणि सुट्ट्या वगैरे असतात बऱ्याचदा, नाही का, साधारण. तर मला वाटतं 25 ते 4 असं आपल्याला जरा सुट्टी ठेवावी लागेल. किंवा जसं जमेल तसं मग आपण करत जाऊया का. पण फक्त मी ना 27 ते 30 मी नाहीये. अच्छा. 27 ते 30, हो. ते गावाला चाललोय मी. तर मग तिकडनं जरा करणं थोडं कठीण होऊन जाईल, बरोबर. तर आपली एक्झाम 14-15 फेब्रुवारी म्हणजे येणार ना, म्हणजे 3 फेब्रुवारी. हा, म्हणजे काहीतरी तिसऱ्या ह्याच्यात असते, काहीतरी आलंय, सांगतो मी तुम्हाला डेट. पण सगळं मिड फेब्रुवारी समजा ना. हा बरं ठीक. हा. हा तेच तर 1 फेब्रुवारी ना. ओके. हा. कारण की मी तर बघितलं कॅलेंडर मध्ये. हा. तर आपण काय करूया, की साधारण 15 जानेवारीपर्यंत तुम्ही लिहून काढा की कुठले कुठले पाठ तुम्हाला माझ्याकडनं घेणं अपेक्षित आहे. ओके. हम्म 15, आणि ते आपण 15 जानेवारीपर्यंत कंप्लीट करू. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी तुम्ही सेशन आपापसात घेत जा, स्वाध्याय किंवा स्वाभ्यास म्हणता येईल असं, नाही का. डिव्हिजन. हा ओके. रिव्हिजन. हा हा. रिव्हिजन म्हणजे होय. हा. असं आम्हाला जरा करूया. हे पेपरची पॅटर्न जरा दाखवली की बरं पडणार. आम्हाला कसं विचार, कारण की याच्यामध्ये चालेल. आम्हाला काय होतं कळत नाही. अं, सर्व ठीक आहे जास्त ना. करून असे हो, हो. पद्य पोर्शन जास्त आहे. नाही, मी तुम्हाला एक काम करतो, 2-3 पेपर्सही पाठवून ठेवतो उद्या परवा. हा आम्हाला म्हणजे आम्हाला मग जरा तुम्हाला पाठवा. एक हा अंदाज येईल तसा. आयडिया येणार. हा बस बस बरोबर. हम्म. हा. आणि आता येस, तुम्हाला ओके सर. थँक्यू. डेट वाईज जर विचारायला, तर आज 18 तारीख आहे. हा 19ला नाही, आपण 20ला ठेवू शकतो. मग नंतर 22, 23, 24ला पण तसं ठेव. 24ला नाही, परत प्रॉब्लेम आहे मला काहीतरी. पण 22, 23ला आपण घेऊ शकतो. जर तसं जमेल तसं असं घेत जाऊया आपण मध्ये मध्ये. चालेल ना. अच्छा हा. तर ठीक मग आहे. आता म्हणजे हम्म. 19ला, म्हणजे उद्या नाही, 20ला घेऊ, 22 आणि 23ला घेऊ असं. मग पुढे ठरवू, जसं जमेल तसं घेत जाऊ आपण असं. हा. ओके. हो. आणि तिसऱ्या पुस्तकाचं काय ते? तेच पूर्ण ग्रामर आहे त्याच्यामध्ये. ग्रामर आणि कॉम्पोजिशन, पत्रलेखन. हा. अगं बाई. तर हो. त्याचं, हा,
नाही तर मला तेच वाटतंय की आता म्हणूनच मी म्हटलं की आणि त्याच्यामध्ये पल्लवीताई पण हे तुम्ही लोकोक्ती जास्तच असतात. हा. पल्लवीताई तुम्ही ना माझ्याकडनं काय काय घेणं अपेक्षित आहे त्याची एक लिस्ट तयार करा पुस्तक घेऊन आणि मग बर. तुम्ही टाइम टेबलच हा. तयार करा आपलं 15 तारखेपर्यंत कसं बर. संपवायचं ते हा बर. हो. म्हणजे मग कसं मला त्या तुम्ही बाकी सगळ्यांनी पण मेसेज करा ग. मला एकटीलाच असं नाही. तुम्ही हो म्हणजे सुजाता मी आणि हो तुम्हाला हो नक्की हा नक्की. लक्ष्मी हा हा हो हो म्हणजे मेसेज म्हणजे करा. तुम्हाला हा. हा. उजळणीला पण तुम्हाला भरपूर वेळ मिळेल आणि मग त्या त्या याच्यामध्ये मी पाहिजे तर आठवड्यातनं एक दिवस वगैरे किंवा वाटलं तर 2 दिवस वगैरे असं मध्ये मध्ये येत जाईल असं नाही का तुम्हाला जिथं जिथं मदत लागेल तिथं नाही का हो चालेल. आणि सर एक विचारू का? हा हा. ह्या तिसऱ्या आपल्या येलो बुक मध्ये आहे ना, ते संस्कृत हो सामान्य ज्ञानम, हा त्याच्यामध्ये हो लोकोक्ती पण पुष्कळच आहेत. मग ते हो पण करायचे का? होय हो होय करावी तर ते पण लागेलच अरे ना बापरे. पाहिजे. हो करायला पाहिजे आपल्याला. हो. ओ माय गॉड. नाही नाही त्याच्यात काय घाबरू नका होईल ते अच्छा. काय तसं हा पण तेच म्हणूनच म्हटलं की ते सगळं बघून तुम्ही सांगा पल्लवीताई की मी कुठले कुठले 15 जानेवारी हो. पर्यंत आपण कसं बसवायचं ते हा पण साधारण माझं तुम्ही आता ओके म्हणजे ओके. उद्याचं आम्ही नाही सगळेजण डिस्कस करतो. हो हो आणि 24ला नाही आणि मग नंतर आता तुम्ही 20 तारखेला आणि 22 आणि 23. 20, 22, 23 मग नंतर मग आता तुम्ही सर 27 ते सांगितलं. हो बोला ना हं. तर 1 पर्यंत सर्व बिझीच असणार सर. सर फर्स्ट पर्यंत. 24 पासूनच नको मग कारण की हा आमच्या तेच. इथे पण क्रिसमस आणि ह्याची ना खूप गडबड असते पाहुणे येणारे हं. सगळं हं. खूप आहे. हो 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 बरोबर आहे. चालेल मग ठीक आहे मग 1 तारखेनंतर. हा. मग 1 तारखेनंतर सुरू करूया आपण हरकत नाही हा 31 हा किंवा म्हणजे दॅट 1 ला विल बी पाच बेटर. 5 31 म्हणजे जानेवारी परत सोमवारी येतोय. हा 5 एक जानेवारी सोमवारी येतोय. सोमवार येतोय हो मग तेव्हापासून रेग्युलर करता येईल तरी चालेल हा हा टेंटेटिव्ह असं आता धरूया. मग हो बघूया. ठीक मी आहे लिहून ठेवते इथे कॅलेंडर. आणि एक दुसरं पल्लवीताई माझा असा विचार आहे हा की हा आपलं हे 4 तारखेला आम्ही मुंबईला गेट टुगेदर करतोय ना हो हा. हा तर ते तर आहे आणि माझं ना म्हणजे साधारण 22, 23, 24च्या सुमाराला पुण्याला आहे माझं मुक्काम तसा तर तुम्हाला जर डिसेंबर 22 नाही जानेवारीत 21, 22 म्हणजे त्या सुमाराला जानेवारी ओके. हा तर बर तेव्हा मग पाहिजे तर आपण पुण्यात एखाद दिवशी घ्यायचं असं ठरवूया असं गेट बर टुगेदर चालेल हा बघूया म्हणजे चालेल. तसं पण हो एक म्हटलं बोलून ठेवूया म्हणजे हो हा हो चालेल. ठीक आहे ना असं चालेल तर आता आपण लोकोक्ती परवा सुरू केलेल्या हा हो 12 नंबरची लोकोक्ती घ्यायची. 12 नंबरची लोकोक्ती 11 घ्यायची पर्यंत झालं होतं. 12वी. हा अवकरे स्थितः अपि वज्रमणिः महामूल्य एव हा तर म्हणजे अवकरे म्हणजे खाली अव म्हणजे आपल्याला नेहमी माहिती आहे ना की अव म्हणजे खाली खाली पडलेलं किंवा बाजूला पडलेलं वज्रमणी हम्म. म्हणजे कठीण मणी म्हणजे हिरा या अर्थाने हा तो अगदी वज्रासारखा कठीण असतो ना म्हणून त्याला वज्रमणी म्हणतात हिरा तर वज्रमणी महामूल्य आहे व तरी त्याचं मूल्य काही कमी होत नाही म्हणजे जसं सज्जन माणूस असो तो जरी कडेला पडलेला असेल त्याला कोणी लक्ष देत नसेल तरी त्याचं महत्त्व काही कमी होत नाही असं तर इथं त्यांनी प्रयोग तोच दिलेला आहे की दरिद्र कुलोत्पन्न हा अपि अयम गुण अतिशयेन अल्पयती धनिनः अवकरे स्थितः अपि वज्रमणिर्महामूल्य एव म्हणजे दरिद्र कुलोत्पन्नाला असला आणि पण तरी हा म्हणजे म्हणजे गुणातिशयनं म्हणजे गुणांनी भरपूर आहे तर त्या आणि धनीना हा अवकरे स्थित हा म्हणजे श्रीमंत लोकांच्या बाजूला पडलेला आहे इथं कमी झाले नाही आहे आवाज बारीक झाला सर. अच्छा थोडं दूर गेलं ना की लगेच थोडस कमी होतं
तर ठीक आहे. पाणी प्यायला गेलो तुम्ही पाणी आणायला. असं हा म्हणजे अगदी गरीब घरामध्ये एखादा अगदी हुशार चुणचुणीत मुलगा असेल तर हो त्याच्याबद्दल म्हणता येईल का? हा किंवा आता असं बऱ्याचदा असं आपल्याला दिसतं बघा म्हणजे म्हणजे आता आम्ही म्हणजे ऑफिसमध्ये किंवा असं कोणीतरी हुशार असतो पण त्याला साईडलाईन केलेलं असतं बऱ्याचदा किंवा इवन सामाजिक जीवनात पण हां पण तरी तो जर गुणी असेल म्हणजे हुशार गुणी हं, काय म्हणावं वाटेल ते तरी त्याला भले तो हं, काही वेळ त्याला साईडलाईन होतो तो पण तरी त्याला हं, उचललं जातं परत नाही का असं त्याची किंमत कमी हं, होत हं, नाही असं या अर्थाने आपल्याला म्हणता हं, येईल नाही का हं, हं, हं. असं म्हणजे थोडक्यात काय इथं गुणप्रशंसा या अर्थाने की जो हुशार आहे जो सद्गुणी आहे हं, त्याचं मूल्यही कमी होत नाही हं. आणि त्याला परत कधी ना कधी संधी मिळतेच असं आणि किंमत तर कमी होतच नाही असं या दृष्टीने हं. हम्म. इथे फक्त अं, उकार द्यावा लागेल खुडे वरती हिंदीमध्ये ते कडे झालं ते खुडे करून हा कुडे बरोबर कडे हां, कडे म्हणजे काय कडे पडे कुडे खुडे 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 पुढे में पाहिजे. पडाव अच्छा कोडे में पडे हुए ओके हां. हा पुडा कचरा असं म्हणतात. हम्म. पुढचं 13वं अस्ना ताडित श्वान हा नाही मग काय म्हटलेलं आहे? श्वाच आहे नुसतं श्वान नाहीये. नाही श्वाच पण आहे. श्व म्हणजे पण कुत्राच असतो असं हं. ओ हा ते हा जोडून असेल सर, संधी असेल श्वान एव. नाही तुमच्या पुस्तकात काय दिलंय बघा श्वा वेगळंच असणार हो हो श्वा वेगळंच वेगळं लिहिलंय. नैव वेगळं असंच आहे लिहिलेलं आहे तेच ना तसंच आहे. तेच म्हणतो ते श्वा अच्छा, म्हणजेच कुत्रा श्वान ऐव. न एव अच्छा, बुद्धिश्च हा नुसतं श्वा म्हणजे पण कुत्रा का? कुत्रा हा हा तर आपण श्वान म्हणतो ना. अस्ना म्हणजे अस्थिने हा अस्थिने ताडिता म्हणजे हाडाने मारलं तर हा मारलेला कुत्रा कधी भुंकणार नाही असं हम्म. तर आता याचं म्हणजे हे कसं आहे की एखाद्या प्रिय गोष्टीने जर मार जरी दिला तरी तो कुत्रा भुंकणं बंद करतो म्हणजे त्याला तो लगेच मोहात अडकतो असं हम्म. समजलं ना म्हणजे कुत्र्याला हड्डी प्रिय असते ना तेव्हा हड्डीने जर त्याला मारलं तर तो भुंकणं बंद करतो दगडाने मारलं तर करणार नाही पण हड्डीने मारलं तर तो भुंकणं बंद करेल कारण त्याला ते मोह असतं की म्हणजे ती मिळेल आपल्याला असं हम्म. म्हणजे पण मला असं वाटतं की याचा अर्थ नुसता हड्डीने मारणं असं नाहीये ज्याला आपण म्हणतो ना कुत्र्यासमोर हाडूक फेकलं तर तो भुंकणं बंद करतो या अर्थाने याचा उपयोग जास्त आहे हम्म. तुकडा फेकला किंवा म्हणजे ते हाडूक हाडूक मारलं खायला जाणार तो, मग हा भुंकणार हाडूक तो नाही. चघळत राहणार ना मग तो भुंकणं बंद करेल असं म्हणजे कुत्र्याला एक हा. हाडूक दिलं म्हणजे कोणी थोडं आपल्याला बंद. एखादा त्रास देत असेल कोणी व्यक्ती म्हणा कोणी पण तर त्याला काहीतरी त्याच्या आवडीचं एक थोडीशी लालूच दिलं की तो चूप बसेल जास्त त्याच्याकडे उगीच विचार करायचा नाही हा, त्याला काय एक तुकडा फेकून असा देतात अर्थ काय? त्याच्यासमोर असा अर्थ काढायचा आहे तो असं हं? हम्म. सर परीक्षेमध्ये म्हणजे बऱ्याच ह्याची अशी खूप छान अशी उदाहरणं देता येणार नाहीत आम्हाला. नाही तर म्हणूनच तुम्ही काय आता करायचं ते रत्न उघड्यावर पडलंय 12व्याचं असं म्हणजे जनरल तेवढाच अर्थ निघतो त्याचं उदाहरणासकट वगैरे इतकं नाही देऊ शकणार. नाही पण मग आता मी म्हणूनच आपण डिस्कशन करतोय ना की तुमच्याही विचारांना चालना आणि किंवा तुम्ही असं एखादं आता जे आपण बोलतोय तर त्याच्या तुम्ही नोट्स थोड्याशा काढून ठेवा ना असं आणि तुम्ही जेव्हा आपण प्रयत्न करूया. आणि तुम्ही जेव्हा लोकोक्तीचा अभ्यास स्वतः कराल किंवा ग्रुपमध्ये कराल विशेषतः स्वतः करताना लगेच नुसतं लोकोक्ती वाचायची नाही मग याला मी काय उदाहरण देऊ असं लगेच विचार करून ठेवायचा कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे की ऐनवेळी सुचणार नाही परीक्षेमध्ये पण जर तुम्ही तुमच्या वहीमध्ये जर लिहून ठेवलं असेल उदाहरण आणि ते तुमच्या 2-3 वेळा वाचनात आलं असेल तर मग तुम्ही ते विसरणार नाही असं नाही का
तिथे एवढा 2 तासात वेळ नसतो आपल्याला आता एवढं. हा. हा हम्म, तेच हम्म. तेच. हा. आता मला इथे असं एक उदाहरण द्यावंसं वाटतं की एखाद्या वेळेला आपला हाताखालचा माणूस असेल, त्याला हम्म. आपल्याला म्हणजे नको असेल त्याचं काही बोलणं, तर आपण त्याला काहीतरी, बरं तुला मी एवढी मदत करतो, चल तू हे कर, म्हणजे बाकी काही बोलू नकोस. असं नाही, आता काहीतरी होऊ शकेल. म्हणजे आता एक मी असं एक मी उदाहरण देतो म्हणजे. पण कसं आहे माझा तो सोलारचा व्यवसाय आहे ना, तर मी असं माझा ते हं. आपल्या त्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाशी संबंध येतो माझा. हा, बऱ्याचदा त्यांच्या हं. त्या मग तिथे कोणीतरी चपराशी असतो, कोणीतरी हे असतो. मग मला कामं करायची असतात. तर चल बाबा 100 रुपये घे, हे कर. कामं पटकन होतात. म्हणजे काय त्याला पाहिजे ना, ना पण तेच जर आपण काही जर दिलं नाही हम्म. ना, दिलं नाही ना, आत्ता नाही, साहेब नाही आहेत, नंतर या, असं या. म्हणजे हे भुंकणं नव्हे, पण हे त्रास हम्म. देणंच आहे एका अर्थाने. पण त्याचा हो, त्रास जर कमी करायचा त्रास असेल, देणंच एक हां, प्रकारचं. "हे बाबा 100 रुपये घे, साहेब कधी येतील ते मला फोन कर." असं मी सांगितलं की तो माणूस मला बरोबर फोन करेल. हा. आणि ते मला परवडतं, कारण मी तिथे किती वेळ बसून राहणार, कधी येणार, काय येणार. त्याच्यापेक्षा चल बाबा घे, हम्म. उद्या येणार तर उद्या. आले की येणार असले की मला सांग, आले की असं. म्हणजे ठीक आहे, मी माझे 100 रुपये म्हणजे त्याला त्याचा हाडूक म्हणजे तेच आहे ना शेवटी, नाही का असं. हम्म. हा, लालच फाईल पुढे दाखवणं जात नाही. काहीतरी त्याला. हिंदी हा, मूव्हीमध्ये हा. काय ते? मूव्हीमध्ये असतं ना, तुमच्या फाईल पुढे जाणार नाही वगैरे, तसं त्या हो. टाईपचं आहे. पण म्हणजे आज अगं, नाही शेवटी काय, दिलं तर ते. नाही मूवी आता कसं आहे ना, मूवी काय नाही नाही प्रत्यक्ष लाईफ नाही मध्ये आता, तेच. नाही नाही म्हणजे आता कसं की आपल्याकडे नेहमी असतं. म्हणजे शेवटी आपण कोणाच्या किती मागे डोकं लावत बसायचं आणि किती हा. फाईट करत बसायचं कोणाशी. म्हणजे उदाहरणार्थ कुत्रा, आता कुत्रा भुंकेल भुंकेल, तुम्ही अगदी काठी घेऊन त्याच्या मागे लागलात तरी तो तुम्ही मागे लागेल तर पळेल, परत मागे येऊन परत भुंकायला लागेल. त्यामुळे एक त्याला हाडूक द्या तर चघळत बसेल तासभर, असं नाही का. तसं. तर म्हणजे डोक्याला एक बरोबर. क्षुल्लक क्षुल्लक लोक असतात, लोक म्हणजे असं क्षुल्लक म्हणजे, हा म्हणजे त्यांना जास्त त्या भाव मानाने कमी. देण्यापेक्षा, हा म्हणजे डोक्याला हा, ताप नको असं, या अर्थाने. चल बाबा घे बाजूला, बरोबर असं बरोबर. असं. हा, त्या दृष्टीने, विषय नाही का. पुढे. हा, पुढे हा, जाऊयात. असं उदाहरण देता येईल. हा, हम्म. असं. हम्म, हम्म. आपण लिहून आता काढूया. हा, नाही तुम्हीच आता आपण जसं बोलतोय आणि काही सुचतंय ना, म्हणजे मी दिले उदाहरण, हा. दुसऱ्या कोणी दिलं, पटकन तुम्ही हो ते 2 शब्द कीवर्ड्स त्याचे लिहून ठेवायचे. म्हणजे मग तुम्हाला परत हो हो वाचताना लगेच लक्षात येत जाईल, असं. हं? हो हं. हो. ठीक आहे. 14वं अनुष्ठितस्य अपराधस्य, हं, असभ्य असभ्यः उपगमः द्विगुणी करोति अपराधम. समजलं? अनुष्ठितस्य म्हणजे केलेलं आहे. अपराधाचं, केलेल्या अपराधाचा असभ्य उपगमा म्हणजे स्वीकार करायची नाही. उपगम म्हणजे जवळ येणे किंवा स्वीकार करणे. असभ्यतेने किंवा शालीनतेने त्याचा स्वीकार करा ना. तर तो म्हणजे एकतर चूक करतोय आणि परत ती मान्य करत नाही, हा दुसरा अपराध आहे असं. हां, म्हणजे हम्म. सो थोडक्यात काय आहे, की चूक जर झाली असेल आपली, तर ती स्वीकार करणं शहाणपणाचं आहे. जर स्वीकार नाही केला तर तुम्ही अजून एक दुसरी चूक करताय असं. आणि व्यवहारातही हम्म. असं म्हणजे हे अगदी चपखल आहे हे उदाहरण, नाही का. बऱ्याचदा हम्म. आपण हम्म. किंवा इतर लोक सुद्धा उगीचच वाद घालत बसतात, नाही का. माझं कसं चुकलं नाही हे ठरवायला बरोबर पाहिजे. आहे. हा. हम्म. मीच कसा बोल, माझं कसं त्यापेक्षा बरोबर ठीक. आहे. हा, हम्म. त्यापेक्षा घ्या चूक, ऍक्सेप्ट करा, पुढे जा ना असं, नाही का असं. ते हे पण म्हणतात ना, एक खोटं लपवायला 10 खोटं बोलायला लागतं. हे तशा टाईपचंच म्हणजे. थोडंसं तसं आहे, थोडंसं आहे. पण म्हणजे हम्म. काही लोक हेकट असतात ना, म्हणजे आपली चूक मान्यच हम्म. करत नाही किंवा त्यांना त्यात चूक मान्य करण्यात त्यांना कमीपणा वाटतो थोडक्यात, नाही का. हम्म. पण इगो त्यांना हवा. हे, माझं चुकतच नाही असं कसं हां, नाही पण त्यांना हे पटतच कळत नाही. नाही. जसं जसं आपण म्हणतो ना, की मांजरीसारखं, मांजर डोळे मिटून दूध पितं, त्याला वाटतं की आपल्याला कोणी बघत नाही. तसंच त्या एकट माणसाला वाटतं, की नाही बाबा मी जर मान्य केली नाही तर लोक मला बरोबर समजतील. पण तसं नाही. जगाच्या दृष्टीने तू चूक केलेलीच असते. त्यात तू चूक आता ॲक्सेप्ट कर लवकर आणि शहाणा हो असं. त्यात तुझा शहाणपणा हम्म. आहे. तू हम्म. तू जेव्हा हेकटपणे ॲक्सेप्ट करत नाही, तेव्हा उलट तुझी अजून शीत होते. हे लोकांच्या लक्षात येत नाही, नाही का.
म्हणजे हे फार छान आहे म्हणजे ही म्हण ही, की म्हणजे तो माणूस जो एक चूक तर केलेलीच असते आणि लवकर ऍक्सेप्ट न केल्यामुळे तो अजून दुसरी चूक करून बसतो आणि तो अजून लोकांच्या नजरेतून उतरतो, नाही का? असं. हम्म. हे साधं त्याच्यामध्ये बँकेत जाताना ट्रॅफिकचे रूल पेन जर घेऊन तोडले. येत नाही. हा. हम्म. पेन घेऊन जात नाहीत बँकेत जाताना आणि मग म्हणायचं हे काय बँकवाल्याने इथे पेन नाही ठेवलं होतं काय. तुम्ही हो. काय म्हणत होता ट्रॅफिकचं? नाही, ते ट्रॅफिकचे रूल तोडल्यानंतर जज समोर हा. गेल्यानंतर जज हा. विचारतो तुम्हाला मान्य आहे का? तो म्हणतो नाही नाही, मी असं नाही, मी सिग्नल तोडलंच नाही. 100 रुपये. हा. ते खरंच नाही तोडला. 200 रुपये. नाही पण असं ते फाईन वाढत दिलीपजी, जात होतं. नाही पण दिलीपजी, ती सिच्युएशन थोडी वेगळी आहे. तिथं काय वेगळे हो. तो हा, ती उलट त्याला उलट मी म्हणाल, ती आधीची जी लोकोक्ती आहे ना, त्याला ती लागू पडते. काय हा. बोलतो, 100 लाच रुपये दिली. मागतो ना, लाच. हा घे, म्हणजे तो 100 रुपये दंड करतो ना, घे आणि पुढे जा, असं. उगीच आधी लागू नका, हा. त्यांच्याशी मला जाऊ वादविवाद दे. घाल. हा, पण याच्यात तसं नाहीये. याच्यात काय, आणि बऱ्याचदा ती खरोखर आपल्याला वाटत असतं की आपली चूक नाहीये, पण ते आपण आर्ग्यू करायला जातो, म्हणून त्याला ती आधीची हा. लोकोक्ती जास्त योग्य आहे. इथं काय आहे, की हम्म. इथं ऍक्च्युअल चूक केलेली आहे त्या माणसाने, हं. समजलं ना, आणि मग तो आर्ग्युमेंट लाल करतो. दिवा लागल्यावर गेला पण म्हणतोय की नाही नाही हा, हिरवाच होता. सिग्नल तोडलेला असतो पण मान्य करत नाही हा. तो. हा. हा, तो आणि जे मग म्हणतो तिथे की तुला मान्य नाही किंवा हा, मग अजून. किंवा नाही नाही, पण म्हणजे मला वाटतं त्याच्यापेक्षा व्यवहारात आपण बघतो ना, कोणीतरी एखादा माणूस खोटं बोलतो आणि म्हणतो नाही मी असं बोललोच नाही, हं. असं, नाही का? त्याला हे हा. कळत असतं की मी खोटंच बोलतोय, पण तो म्हणतो नाही मी असं बोललोच नाही, मी असं केलंच नाही, मी चोरी केलीच नाही. मग जेव्हा चोरी पकडली जाते तेव्हा मग काय, नाही नाही मी केलं नाही, दुसऱ्या कोणीतरी केलं असेल, असं बऱ्याचदा होतं, म्हणजे नाही का? हं. हा, म्हणजे उडवाउडवीची प्रूफ नाही उत्तरं आहे द्या. तिकडे. नाही प्रूफ मग नाही आहे ना. माझ्याकडे, नाही, कधीतरी असंही होतं की त्याच्या त्याच्या बॅगमध्ये वस्तू सापडते, नाही नाही मला नाही माहिती कसं आलं, असंही म्हणतात लोक. अरे हा. तुला नाही माहिती हा. काय, हा. तुझ्याकडे आहे ना, नाही का? असंही म्हणजे हं. अं, असं, म्हणजे बऱ्याचदा पूर्वी हे चोरीमारीचं फार व्हायचं, हल्ली जरा चोरीत म्हणजे किंवा हे नाही, उचलेगिरी कमी झाली आहे, पण हे नाही तर बऱ्याचदा आता व्हायचं की कॅमेरा वगैरे लावलेत म्हणून. बरोबर. पण बोलण्याच्या बाबतीत होतं, नाही मी असं बोललोच नाही, असं, हा, नाही का? बोललाच नाही. हा. ते तर अगदी सहज होतं म्हणजे. हो. हम्म. हम्म. चालेल. हा. हं. 15वं, अस्थानकृत हं. कृतः उपकारः उपकार. महान महान अपचयः. म्हणजे अस्थानी, ज्याला आपण म्हणतो ना की अस्थानी मदत किंवा जे दान सत्पात्री नाही, हा, ते फार हं. चुकीचं आहे, म्हणजे असं, नाही का? हम्म. अयोग्य ठिकाणी केलेली मदत म्हणजे पतनच होय. जसं आता बऱ्याचदा आपण काही काही लोक म्हणतात ना, की भिकारी जर धडधाकट असेल त्याला भीक देऊ नये, नाही का? कारण ती अयोग्य ठिकाणी केलेली मदत आहे, नाही का? असं, नाही का? तर ते 11वं होतं ते थोडं वेगळं होतं. आंधळ्याला आरसा दिला तर त्याचा काय उपयोग. ते ते थोडंसं वेगळं होतं. हां, म्हणजे तिथे, हं. हां, म्हणजे तिथे मदत करताना ती योग्य ठिकाणी करावी. पण इथे मदत केलेली आहे, हे उलटं आहे. पण ती अयोग्य ठिकाणी केलेली आहे. आणि इथं नुसतं अयोग्य ती ठिकाणी. तिथं नुसतं काय आहे, की तिथं त्याची काही हानी नाही. आंधळ्याचं काही नुकसान नाही झालं किंवा आपलंही काही नुकसान नाही झालं, पण ते योग्य नाही, असं. पण इथं हे काय म्हणतोय हं. लोकोक्ती, की आपण हं. म्हणजे अस्थानी जर मदत करतो, जसं आपण म्हणतो की सापाला दूध पाजणं, नाही का? म्हणजे हं. हं. हा तसला प्रकार आहे, म्हणजे की तुम्ही नको त्याला मदत करता, म्हणजे हेच आहे, म्हणजे हे पतनच आहे किंवा त्याने उलटा परिणामही होऊ शकतो, असं. हं. सापाला दूध पाजणे बरोबर. हा, हा. अस्थानी मदत, अजून कुठं काही हं. याच्यात मदत हे देता येईल का, म्हणजे उदाहरण? ते दानाचं पण हं. आहे ना, म्हणजे दान हा? म्हणजे मदत इज काइंड ऑफ दानाचीच एक व्याख्या आहे ना. नाही, ते किंवा आपण म्हणतो ना सत्पात्री दान द्यावं, हो, तशा हो, टाईपचंच आहे हे पण. हां. तेच 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 म्हटलं मी, की दान सत्पात्री द्यावं, अपात्री किंवा कुपात्री जर दान दिलं तर त्याचं फळ मिळत नाही, याचं कारण का,
की त्याने उलट त्याचा उलटा परिणाम होतो. तो मनुष्य आळशी होतो किंवा कामचुकार होतो, नाही का? हम्म. म्हणून जसं मी म्हटलं, की धडधाकट हम्म. मनुष्य आहे, त्याला भीक देण्यात काही औचित्य नाही ना, असं. नाही का? हम्म. असं. म्हणजे आता एक असं उदाहरण असं मी चल. देईल, म्हणजे पॉलिटिकल आहे जरा उदाहरण, एकच राहील. पण हो. हां, तर हं, ते हं, उदाहरण देईल मी, की हं. कोणते आपला एक ते पॉलिटिक्समध्ये पण कधी कधी आता त्या एक ते सतपाल मलिक नावाची एक व्यक्ती होती, त्यांना बीजेपीने असं ते हे केलं, म्हणजे काय, तो कुठल्या तरी दुसऱ्याच पार्टीचा होता, त्याला अगदी हे दिलं, त्याला जम्मू काश्मीरचा राज्यपाल केलं, हे केलं, पण तो उलटला, म्हणजे त्याला एवढी पदं देऊन तो असा म्हणजे 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 शेवटी तो युजलेसच निघाला, असं म्हणजे. नाही का, असंही त्याचा होतं अजित ना. पवार झाला. हा. तसं म्हणजे तो एक क्वेश्चनेबलच आहे, म्हणजे की त्याला किती किती सांभाळून घेणार तुम्ही, नाही का? असं. तर तसं म्हणजे स्थानिक अर्थात कधी कधी पॉलिटिकली ते कंपल्शन असूही शकतं. कधी कधी, पण बऱ्याचदा असं होतं की ते कंपल्शन असलं तरी ते म्हणजे ती मदत करावीच लागते, कारण ते कंपल्शन असतं. जरी माहिती आहे मला की मी सापाला दूध पाजतोय, हा काही मला कधी मदत करणार नाहीये किंवा याचं काय होईल माहिती नाही, पण ते कंपल्शन असतं. पण कधी कधी मग आणि त्याचं प्रत्यंतर पण येतच आपल्याला, नाही का, असं या अर्थाने. तर आता इथं बघा हं, की या बऱ्याच म्हणी आहेत ना, या तशा विथ रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट असतात, म्हणजे संदर्भानुसार त्या बदलतात. आता उदाहरणार्थ ते आपण म्हटलं, की एखाद्याला बाबा पुढे जा, लवकर काहीतरी दे बाबा, घे ₹100 पुढे जा. पण ती आता अस्थानी मदत आहे का? म्हणजे मग कोणी असंही म्हणू शकतो, "अरे, मी त्याला पैसे दिले, पण त्याने कामच केलं नाही माझं, पैसे एवढे देत केलं गेला." नाही. हां, केलं. पण नाही केलं, नाही केलं. कधीतरी म्हणजे मग तिथे मग ही म्हण लागू पडेल, की म्हणजे ज्याला म्हणजे आपण हां. ते योग्य आपण निवड केली नाही. कोणाला मदत केल्याने आपल्याला हं. फायदा फायदा किंवा आपल्याला त्याचा फायदा होईल किंवा ती अस्थानी झाली, म्हणजे नाही का? म्हणजे पैसे चुकलं वाया म्हणजे गेले ते माझे, हां, त्या माणसाला असं. हां. हां. तेच. म्हणजे पुन्हा मी इथंच तेच उदाहरण देईल. म्हणजे माझा व्यवसाय आहे ना, तर माझ्याकडे जे 1-2 माणसं आहेत, तर ते असं म्हणतात, "साहेब, ते हं, यांना मी हा माणूस आहे, मग याला देऊ का?" तर मी त्याला एक नेहमी हं. सांगतो, की "हे बघ, तू ज्याला द्यायचं ठीक आहे, आता ही नोकरीत आहे, थोडंसं द्यावं लागणार, पण तो माणूस डिसिजन मेकर आहे का? हां, तरच त्याला तू दे. नाहीतर तू उगीचच वाटत फिरू नकोस." म्हणजे त्याच्या हातात काही अथॉरिटीज नसेल, तो काय पैसे घेईल तो आणि काय करतो काय, तो म्हणेल, "नाही, मला नाही, आता त्या विसरून जाईल. साहेबांकडे जा." नाही, नाही, तो म्हणेल, "नाही, मला सही करायची अथॉरिटी नाही आहे, तुम्ही साहेबांकडे जा." साहेब परत पैसे मागतील. मग काय फायदा झाला? तर मी त्याला नेहमी एकच सांगतो, की तू तिथं म्हणजे द्यायला ठीक आहे, आता ही जनरीत आहे, बरोबर. मलाही पसंत नाही. पण जिथे तू देणार, हो. तिथे त्या माणसाला अथॉरिटी म्हणजे आहे का खरोखर? योग्य तर हां, असं. योग्य काम होणार माणसाला असेल द्यायचं. तर मेहनत. हां, हं, योग्य हां. माणसाला. म्हणजे आता योग्य मी माणसाला दिलं बरं. हां, म्हणजे तशी मी चुकीची उदाहरणं देतोय, पण हा व्यवहार आहे म्हणून सांगावसं वाटतं मला. नाही पण हम्म. हल्ली आहे. पण सर ती हां. आहे. लाडकी बहीण योजना ती पण थोडीशी याला हे होती ना, लागू होती. की त्याचा नको ती लोक पण मग फायदा घेतात किंवा तीच नाही, तीच नाही. लोक हं. नाही, नाही, नाही. असं पण ती झालंय ना मग. नाही, नाही. नाही, नाही, नाही. आता म्हणजे ही म्हण काय एकाच आहे? घरातली असं नव्हे. आता असं कसं आहे, आता ते उदाहरणार्थ अमुक एका सरकारने ती लाडकी बहीण योजना सुरू केली. हां, त्यांना माहिती होतं, हां, की 20% या लाडक्या बहिणी आपल्याला मत देणार नाही. पण हां, 80% तरी उपकाराची फेड म्हणजे उपकाराने करतात. हां, तेवढं पुरेसं आहे आपल्याला. म्हणजे ती कॅल्क्युलेटेड रिस्क होती त्यांची. समजलं ना? ते हां, वेगळा हां, प्रकार. हां. हं. हं, कधी-कधी कसं होतं, हं. आता या निवडणुकीत हे लोक म्हणजे परत हीच आपण सगळी चुकीचीच उदाहरणं घेतोय. पण एक हां, दुसरे नकोय हां, पॉलिटिक्स. हां. नाही पण म्हणजे आता लोकांना जो पैसे वाटतात नाही का मतांसाठी निवडणुकीत. आता त्यांनाही माहिती असतं, की यातले की सगळे एकूण एक पैसे जे मी देतोय,
ते काही सगळे मला मत देणार नाही आहेत, पण ते काय विचार करतात, नाही साधारणतः माणसाची प्रवृत्ती अशी असते की जे मला मिळालं ते 2-4 दिवस लक्षात राहतं, 1-2 दिवस, आणि त्यात तो माणूस शक्यतो आपल्याला देतो मत, म्हणून तो म्हणजे 80-20% नाही देणार पण 80% तर देतील, असं करून ते पुढे जातात. असं म्हणजे सगळी चुकीचीच उदाहरणं आहेत, पण असं पण यातली कुठली तरी पॉझिटिव्ह उदाहरणं बघायला हरकत नाही आपल्याला. जसं मी ते पहिलं उदाहरण दिलं की म्हणजे धडधाकड असेल तर त्याला भीक का द्यायची, असं नाही का. जसं आता आता बोलू नये पण आता असं हल्ली बरेच लोक म्हणतात की हे जे सिद्धिविनायक ट्रस्ट वगैरे हे जे असतात ना, म्हणजे काय त्याला म्हणतात, हो. मंदिर उपन्यास शिर्डी वगैरे, मंदिर शिर्डी संस्थान, शिर्डी वगैरे. हा, कारण म्हणे हम्म. यांना काही आपण पैसे देऊ नये हल्ली असं म्हणतात, म्हणजे एक मत. हा, कारण म्हणे की तो पैसा सगळा सरकारकडे जातो आणि सरकार आपापल्या मर्जी तो खर्च करतो. म्हणजे आपण एक सिद्धिविनायक गणपतीच्या नावाने देणगी देणार आणि त्याचा विनियोग कोण करणार, हे सरकारी लोक त्यांना. आणि अक्षरशः असं आहे सध्या भारतात की मंदिराचा पैसा मशिदींसाठी पण वापरला जातो. म्हणजे बरं. हा, हा, म्हणजे कारण त्याचं असं नाही की म्हणजे आपण एक धर्मकार्यासाठी पैसा देतो आपल्या हिंदू धर्मासाठी देवदेवतांसाठी म्हणून, पण त्या पैशाचा उपयोग, काही उपयोग काहीतरी सामाजिक कार्यासाठी होत पण असेल, पण तो कसा होतो ते सगळं त्याच्या, कारण सिद्धिविनायक किंवा या सगळ्या शिर्डी वगैरे या सगळ्या संस्थांवरती कोण बसले असतात, सगळे पॉलिटिशियन्स, ते आपापल्या ओळखीच्यांना त्याचे हे देणार, म्हणजे त्यात म्हणजे मग कशाला द्यायचं त्यांना, संस्थेला कशाला आलं द्यायची मदत, लक्षात आलं. असं. ठीक आहे. त्याच्यापेक्षा तिथे रोज कोण झाडू पोछा करत असेल त्या बाईला दिलेलं बरं. त्याला द्या, तिथले कोणी पुरोहित असतील त्यांना द्या, नाही का, कुठले तरी वेधशाळा असेल त्यांना द्या, निदान तो हा पैसा त्या म्हणत वेधशाळेत, असतील त्या हा, नाही का, असं. तत्काळ नाही लागेल. हा, असं म्हणजे आपल्याला वाटतं की आपण काहीतरी धर्मकार्य केलं, पण हा, असं. ठीक आहे, पुढचं 16. हा, अल्पमोक्षाच्या. हा, एकच राहिलं अल्पमोक्ष. एकच राहिलं. अल्पमपि हो, छललब्धम बहुसत्यार्जितम अपि प्रदूषयती. हम्म. खूप छान आहे. अल्पम अपि छललब्धम म्हणजे काय की लबाडीची थोडी पण कमाई हा चांगल्या मार्गाने केलेल्या कमाईला प्रदूषित करते. म्हणजे जसं आपण म्हणतो की खूप बाकी सगळं चांगलं केलं पण थोड्याशाने याचं नाव बिघडलं, असं नाही का, असं. घालवलं. हा, हा, तर ती कवडी हो, मोल हो. करते, म्हणजे हा, म्हणजे त्यामुळे माणसाने असं नाही की बा मी 90% चांगलं करेल पण 10% अन्याय करेल, नाही, आपण शक्यतो सगळं म्हणजे न्यायानेच करायचं. आपली मग जी नीतिमूल्य जी आहेत ती कधी पडू द्यायची नाहीत, असं नाही का, असं. ठीक आहे, सुभाषित घेऊया का, सुरू करूया. हो, किती हो, हा, हरकत नाही. हा, चालेल. अरे हा, हा, वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि, हे जरा थोडं मोठं करतो, बारीक सोपं दिसत असेल ना. हा, लोकोत्तराणां हा, चेतांसि. लोकोत्तराणां चेतांसी को हि विज्ञातुमर्हति. वज्रात अपि म्हणजे वज्रापेक्षाही कठोर, मृदूनी मृदूपेक्षाही म्हणजे मृदूनी कुसुमात अपि, आणि कुसुम म्हणजे फुल, फुलापेक्षाही मृदू, हा, मृदूनी कठोर, आणि हे सगळे बहुवचन आहेत. लोकोत्तराणाम हा चेतांसी को हि विज्ञातुमर्हति. अशी जे लोकोत्तर जे चेतांसी म्हणजे असे चैतन्यमय पुरुष यांचं, हा, यांना कोण जाणू शकेल, असं. हं? अशा लोकोत्तर जे पुरुष असतात, हा, यांच्या मनात काय चाललं आहे हे कोण जाणू शकेल, असं. हं. म्हणजे काय की ते प्रसंगी वज्रापेक्षाही कठोर होतात, प्रसंगी ते फुलापेक्षाही मृदू होतात, असं. हं. तर यांचं मन म्हणजे कोण जाणू शकेल म्हणजे काय, ते 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 त्या त्या नाहीच, कोणीच परिस्थितीला ते जाणू ते शकत. योग्य योग्य असेल त्याप्रमाणे ते करतात, ते असं एकच न्याय ते लावत नाहीत, असं या अर्थाने. हं. नंतर गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा, पापम तापम च तापम पाहिजे, पापम तापम च दैन्यंच घ्नन्ति संतो
महाशयाः. किती छान. म्हणजे गंगा पाप नाश करते. शशी म्हणजे चंद्र हम्म. शीतल असतो, त्यामुळे ताप उकाडा नाश. म्हणजे जसं पूर्वी एसी बीसी नव्हते ना, हा. तर लोक रात्री उन्हाळ्यामध्ये वगैरे जसं शीतलता देतं. शीतलता, तर रात्रीच्या चंद्रप्रकाशात शीतलता त्यातला घ्यायचे. आता आपल्याला त्या चंद्राच्या शीतलतेची जाणीवच होत नाही, कारण आपण घराबाहेर पडतच नाही, चंद्र दिसतच नाही आपल्याला कधी. हम्म. आणि दैन्यम कल्पतरुस्तथा, आणि कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष हा आपल्याला दैन्य वृक्ष आपलं नाहीसं करतो. पण नाही सकत. पापम तापम च दैन्यंच घ्नन्ति संतः महाशयाः. हा, पण जे महाशय किंवा मोठे लोक, संत महाशय जे असतात, संत मोठे लोक, ते हम्म. पापही हम्म. नाहीसं करतात त्यांच्या संपर्कात आल्याने, हम्म. सत्संगाने. ताप म्हणजे शीतलता, आल्हाददायक, पण आपल्या भोवती एक मनाची आल्हाददायकता करतात. आणि गरिबी पण आपली दूर करतात, कारण आपण सन्मार्गाला लागतो, त्यामुळे आपली उपजीविका पण व्यवस्थित सुरू राहते असं. हम्म. हम्म. छान. त्यामुळे हा सज्जन प्रशंसा, हेच नाव आहे याचं, हम्म. सुभाषित हो, याचं नाव संग्रहाचं. हा, सज्जन प्रश्न. असं. नंतर हा पुढचं, संपदो महतामेव. सॉरी, हा. संपदो महतामेव महतामेव चापदः हा, वर्धते क्षीयते चंद्रः. संपदो महतामेव चापदा वर्धते क्षीयते चंद्रो न तु तारागण क्वचित. म्हणजे मोठ्यांची संपदा ही मोठी आणि संकटही मोठी. संपदा महताम एव चापदा वर्धते क्षीयते चंद्र न तु तारागण क्वचित. म्हणजे चंद्र मोठा होतो, लहान होतो, लहान होतो, मोठा होतो, कारण मोठा आहे तो. पण बारक्या बारक्या ज्या तारा असतात, म्हणजे इथं तारा म्हणजे दूर असतात, त्यामुळे त्याचा प्रकाश एवढा क्षीण असतो की ते लहानही होतही नाही आणि मोठाही होत नाही, क्षुल्लक आहेत ना त्या, असं त्या अर्थाने. नाही का. म्हणजे जसं आपण आता बघतो की शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये हा त्यांचं ऐश्वर्यही मोठं, नाही का, पराक्रमही मोठा, पण त्याचबरोबर त्यांना संकटही केवढी मोठी आली, नाही का. इथे हे उदाहरण तुम्हाला छान देता येईल. अगदी अफजल खानापासून आग्र्याचं ते औरंगजेबाची भेट, आणि नंतर हो, मग हो. संभाजीचं ते मुघलांकडे जाणं, म्हणजे संकट कौटुंबिक पण हो, आली, सगळं स्पष्ट व्यवहारात. हो. पण म्हणजे पराक्रमही मोठा केला त्यांनी, दिग्विजयही खूप केले, पण हो, संकटही खूप आली, हो. नाही का. पण बाकी जे क्षुल्लक तिथले गावचे पाटील विटील होते, म्हणजे त्यांची संकटही क्षुल्लक आणि आनंदही त्यांचा पराक्रमी क्षुल्लक, असं. हम्म. हा, नागुणी गुणीनं ह्या हा झालेला आहे मला वाटतं ना आपला. नागुणी गुणीनं वेत्ती गुणी गुणीषु जन्मनी गुणीच गुणराग गुणी गुणीषु मत्सरी गुणीच गुणरागीच विरल सरलो जनः. हे छान आहे. हा, की नागुणी म्हणजे न अगुणी गुणीनम वेत्ती. म्हणजे जो अगुणी आहे तो गुणीनम म्हणजे सद्गुण, म्हणजे जो सज्जन माणसाचा तो जाणतच नाही. जसं एखादा अडाणी माणूस आहे, तो विद्वान माणसाची काय किंमत करणार, किंमतच करू शकणार नाही. पण गुणी गुणीषु मत्सरी, एक सद्गुणी जो आहे किंवा एक विद्वान आहे, तो दुसऱ्या विद्वानाचा, बाकीच्या विद्वानांचा मत्सर पण करतो. का बरं? तर गुणीच गुणरागीच, की जो स्वतःही सद्गुणी आहे, विद्वान आहे, आणि गुणरागी म्हणजे काय, गुणांवरती गुणरागी म्हणजे सद्गुणांवर आणि जे जे सद्गुणी आहेत अशांवर प्रेम करणारा, विरलहा सरलहा जनहा. असे माणसं विरळ असतात, अशी सरळ माणसं विरळ असतात, व्यवहारात बघतो आपण, नाही का. आणि हे म्हणजे प्रवृत्तीच आहे, नाही का. जे विद्वान असतात त्यांना थोडा अहंता असतेच, नाही का, असं या अर्थाने. वेरळ म्हणजे काय सर? वेरळ विरल म्हणजे रेअर. रेअर. ओके. हा,
रेअर. ठीक आहे.